141 दुकानावरती जवळपास 323 कट्ट्याचा ह्या दुकानामध्ये अपार झाल्याचा आपल्याला एकंदरीत प्राथमिक अंदाजामध्ये लक्षात येतं. इथं कोण आहे दुकान वाटपामध्ये आपण त्यांना विचार करूया. बाबा तुमचं हे 141 दुकान आहे का? 141 क्रमांकचं दुकान आहे बरोबर. तर तुमच्याकडे आजच्या घडीला 2038 किलो ज्वारी शिल्लक दाखवते आजच्या घडीला. नाही ना, कुठे गेली ज्वारी? लोकांना विचारा ना आता. कशी त्यांचे काय मला स्टॉक रिपोर्ट द्या. मग हा, स्टॉक रिपोर्ट आहे ना. स्टॉक रिपोर्ट दाखवा की. वाटप केलेले लोक आहेत आपले. आजचा स्टॉक रिपोर्ट, आजचा स्टॉक रिपोर्ट द्या मला. स्टॉक रिपोर्ट म्हणजे वाटप झालेलं आहे आपल्याकडे, काय अपडेट शिल्लक नाही. कसं बघा तुमच्या ऐका हे ऑनलाईनची वेबसाईट असते. ऑनलाईनचं आहे, ऑनलाईनची असते ऐका. तुमचा अर्धा नाही पाव किलोचा इथे हिशोब होतो. तुमच्या मालाचा पाव किलोचा हिशोब होतो इथं बरोबर का? तुम्हाला डिसेंबरचा माल मिळाला नाही. डिसेंबरचा माल भेटला आपल्याला. इथं तर ऐका साहेब अंगठ्यावर वाटप केला. एवढ्याच लोकांना तुम्ही दिला की अंगठ्यावर हो का? डिसेंबरचे माझ्याकडे ट्रान्झॅक्शन पावती आहे तुमच्या दुकानात हो का साहेब? पावती निघाली नाही, फक्त हो का ह्याच्यावर केलेलं आहे हो का. हे कोणी अधिकार दिले? अधिकार अधिकार नाही. ऑफलाईन विकायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याने दिले तुम्हाला माल? नाही नाही म्हणजे पुरवठा अधिकाऱ्याने दिलं नाही ना. ऑफलाईन माल देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही, आम्हीच केलं. तुमचं वैयक्तिक दुकान आहे का हे? नाही, शासनाचं दुकान आहे ना. मग तुम्हाला ऑफलाईन देण्याचा अधिकार कोणी दिला? ती खराब व्हायला माल लोक तुम्ही तसं शासनाला कळवा ना. माल वापस करा तुम्ही. पण ऑफलाईन तुम्ही कसं आज काय सिद्ध होणार आहे की तुम्हाला किती जणाला काय माल दिला म्हणून काय सिद्ध होतंय? हे अधिकृत वही आहे, शासनाची अधिकृत वही आहे. ज्याला दिलेलं आहे त्याचं घेतलेलं आहे. शासनाची अधिकृत वही आहे, शासनाची अधिकृत वही आहे. तुमचं विजिट रजिस्टर दाखवा मला. कोणतं विजिट रजिस्टर? विजिट रजिस्टर भेट हीच आहे आपल्याकडे साहेब. विजिट रजिस्टर असते दुकानाला, विजिट रजिस्टर असते पण नाही सध्या केलं. नाही तुमच्याकडे विजिट रजिस्टरच नाही. तक्रार वही नाही. तक्रार वही नाही तुमच्याकडे? नाही, तक्रार वही नाही. नाही. रजिस्टर 7 प्रकारचे रजिस्टर असतात तुमच्याकडे. हा असतं. किती आहेत त्यातले 7 प्रकारच्या रजिस्टरपैकी किती रजिस्टर आहेत तुमच्याकडे? रजिस्टर काहीच नाही, एवढंच आहे केलेलं. आणून केलेलं वाटप आहे का आपण एवढंच केलेलं आहे तयारी. दुकानाचं स्टॉक रजिस्टर असते, दुकानाचं एक तक्रार नोंद वही असते, एक अभिप्राय वही असते. ती आहे? नाही. अभिप्राय वही बी नाही, तक्रार वही नाही. आता मला तुमच्याकडे एक तक्रार वही घ्यायची आहे. मला सूचना वही लागते. मला तुमच्या इथं सूचना करायची. कुठे लिहू मी आता सूचना? म्हणजे तुमचं शासनाच्या नियमातच दुकान नाही? नियमातच नाही ना. नियमातच नाही ना. चेअरमन साहेबांचे शिल्लक आहे. बाबा तुम्हाला मशीन कशासाठी दिली? ऐका मशीन कशासाठी दिली? डाटा पडला नव्हता त्याचा. ऐका डाटा पडला नव्हता मग तुम्ही ऑफिसला कळवणं गरजेचं होतं. कळविलं. हे तुम्ही ह्यांना ऑफलाईन माल देणं हा उत्तर होऊ शकत नाही. ऑफलाईन माल दिला याचा अर्थ तुम्ही माल विकला गेला किंवा त्याचा अपहार केला गेला. विकला गेलेला नाही. आम्ही काही पब्लिक आहे, पब्लिक नाही ठरू शकत. कागद बोलतोय, कोर्टात कागद बोलतोय, ऑफिसला कागद बोलतोय. बोलतोय ठीक आहे. तुमच्याकडे कुठल्याच प्रकारची नोंद वही, तक्रार वही काहीच उपलब्ध नाही. नाही विजिट रजिस्टर बी उपलब्ध नाही. अधिकाऱ्याने किती वेळेस विजिट दिली तुमच्या दुकानाला? भेट देतात किंवा मग त्याचं काय असते की नोंद असते आल्यावर किती कधी भेटला, तुमचं काय तपासला, स्टॉक तपासला, कुणाकडे आहे ते? मॅडमच येऊन जातात. त्यांचं काही विजिट असते की आलेल्या तारखेचं कधी आल्या कधी गेल्या? महिन्यातून 3दा यावं लागतंय, महिन्यातून 3 महिन्यातून एकदा यावं लागतंय. कुठं आहे ते रजिस्टर? त्यांच्याकडेच आहे. कुणाकडे? त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे पाहिजे. कुणाकडे नाही ठेवलं. हा ते तुमच्याकडे लागते. 7 वह्या असतात तुमच्याकडे. हे बघा हे सगळा कारभार या 2 दुकानाचा कारभार आहे. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे अभिप्राय नोंद वही नाही, तक्रार वही नाही, पुन्हा जास्त सगळ्या विजिट रजिस्टर नाही. आणि आजच्या घडीला ह्यांच्याकडे जे मला माल दिसतो ते 4,368 किलो यांच्याकडे गहू उपलब्ध आहे. म्हणजे एप्रिलचं तुम्हाला सांगतोय. आणि त्याचबरोबर ज्वारी यांच्याकडे 2038 किलो गहू ज्वारी आहे. आणि जर तांदूळ बघितले तर 8,119 किलो यांच्याकडे तांदूळ उपलब्ध आहेत. जर एकूण अंदाज जर बघितला तर 323 कट्टे अंदाज सांगतोय मी तुम्हाला बरं का. ह्याच्यापेक्षा अधिकच होऊ शकते. 323 कट्टे ह्यांनी ऑफलाईन वाटलेत का? तर 323 कट्टे नेमके ह्यांनी वाटलेत कुणाला? कुणाला किती किती माल दिलेला आहे? मग मशनी शासनाच्या मशनी कशासाठी आहेत? ई-पॉस मशनी कशासाठी दिल्यात? एकीकडे ते मंत्री आहेत ते सांगतायत की जर ह्यांच्याकडे माल शिल्लक असेल तर वारंवार माल देण्याची ह्यांना आवश्यकता नाही. त्या मालाचं तुम्ही समायोजन करा. माझ्याकडे जर माल उपलब्ध असेल तर ते माल कटवून तुम्ही त्यांना द्या. पण अशा पद्धतीचं कुठलंही काम इथल्या दुकानदारांनी केलेलं पाहायला मिळत नाही. या दुकानदाराला मी स्टॉक रजिस्टर विचारलं, यांच्याकडे स्टॉक रजिस्टर नाही, यांच्याकडे तक्रार वही नाही, यांच्याकडे कुठलं विजिट रजिस्टर नाही.
नेमकं याला जबाबदार कोण आहे? इथले पुरवठा अधिकारी जबाबदार आहेत का DSO जबाबदार आहेत की जिल्हा अधिकारी जबाबदार आहेत की इथले तहसीलदार जबाबदार आहेत? हा सगळा मोठा प्रश्न आहे. आता ह्या दुकानदारांची या काळे कारनामे करणाऱ्या या दुकानदाराचे आता परवाने शासनाच्या नियमानं रद्द केले जाणार का? हा देखील मोठा प्रश्न संबंध महाराष्ट्राला आता पडणार आहे. आता एक ह्यानी जर अर्धा किलो जरी माल विकला असेल तर तो भ्रष्टाचार आहे आणि 1000 किलो जरी माल विकला असला तरी तो भ्रष्टाचार आहे. हा ना सगळा प्रकार आता उघड होतो आहे हळूहळू. एक नव्हे दोन नव्हे तर सगळे 12 दुकानामध्ये अशा प्रकारचा कारनामा या रेणापूर शहरामध्ये इथं निर्माण झालेला आहे. आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला एक अजून जाऊन सांगतो. या 12 दुकानापैकी एक दुकान आहे ते काळेवाडीचं. त्या काळेवाडीच्या दुकानामधला जेवढा माल त्यांना डिसेंबरमध्ये मिळाला तेवढाच माल त्यांनी डिसेंबरमध्ये मशीनवरून ती वाटप केला. म्हणजे मशीनवरून त्यांचा माल देखील गेला, त्यांचे जे तेवढे ट्रान्झॅक्शन देखील झाले. मग या 11-12 दुकानाला काय झालं होतं? काळेवाडीला माल त्या मामाने विकला सगळा, त्या दुकानदारांनी मशीनवरती विकला. मग तुम्हाला काय झालं होतं? आमचा माल आला नव्हता वेळेवर, डिसेंबरचा माल आला नव्हता. मग त्यांना बी त्याच वेळेत माल मिळाला ना. नाही, त्यांचं कसं आहे की काय माहित एकाच नाही. दुकानाला कसा मिळू शकतो? एकच नाही दुकान नाही कसा आम्हाला मिळू आला नव्हता. 1 2 3 आणि शकतो? हे सगळ्यावर उत्तर आता ह्यांनी द्यावं लागेल. उत्तर देणं गरजेचं आहे आणि उत्तर अपेक्षित आपण हे जोपर्यंत ह्या लोकांचे परवाने रद्द केले जाणार नाहीत, इथला भ्रष्ट अधिकारी जर अधिकाऱ्याच्या ह्याच्यामध्ये काय मिलीभगत असेल, देवाणघेवाण झाली असेल, कट्टे वाटपामध्ये देवाणघेवाण झाली असेल तर यांचे परवाने आणि अधिकारी सस्पेंड झाल्याशिवाय ही मालिका जन्मंतक आता स्टॉप करणार नाही. बघूया अजून पुढल्या दुकानामध्ये.